पण तो ती नलिनीची बॉडी नाहीये आणि तू खात्रीने सांगतोस की ती बॉडी नलिनीचीच होती. एवढ्या विश्वासाने कसं काय बोलू शकतोस तू? हे बघा वहिनी, तुम्ही रडू नका, तुम्ही शांत व्हा. आपण या विषयावर नंतर बोलू. नंतर बोलण्यासारखं तरी काय आहे बाबा त्यात? मी नवरा म्हणून खात्री देतो तुम्हाला की ती नली नव्हती. वेदारे, मी भाऊ आहे तिचा. मला माझी बहीण ओळखणार नाही. तुला बरं कसं काय दिसलं नाही रे? अरे मी सांगतोय ना, ती बॉडी नलीचीच होती. रंग, उंची सारे जळली होती बॉडी. रंग कुठून दिसला तुला? उंची कुठून दिसली? वेदारे, बॉडी नलीचीच होती. अरे ऋषी शांत हो बाळा. बॉडी इतकी जाळली होती की ओळखता येत नव्हतं. काय बोलतोस तू ऋषी? वेद, मला वाटतं चुकीचं वाटतंय तुला. तू ना काही निष्कर्ष लावून स्वतःच समाधान करून घेतोस फक्त. अरे मी असं का करेन? तुमचा प्लॅन उघड होईल म्हणून. तिकडीचं संकट टाळावं म्हणून. अशी हजार कारण आहेत रे, ती तुझी तुला माहिती. पण मी तुझ्या दबावाखाली येऊन ना तुझ्या हुला हो करणार नाही. जे माझ्या मनाला पटत नाहीये ते मी कधीच मान्य करणार नाही. माझं मन सांगतंय नली जिवंत आहे. वेद, ऋषी शांत हो. ते बघ, तुझं सगळं बोलणं पटतंय मला, पण वेद ते सहजासहजी मान्य करणार नाही. अरे नलिनी बायको आहे ना त्याची. शेवटी नाही, सत्य स्वीकारणं आपल्या हातात नसतेच ना. आपण काहीतरी मार्ग काढू. काळजी घे स्वतःची. आणि कधी काही लागलं, अडी अडचण आली तर हक्काने आवाज दे, आम्ही येऊ. काळजी घ्या सरस्वती. काही झालं तरी आम्ही आहोत त्यात. वहिनी, काळजी घ्या. काय लागलं तर सांगा. आहो चला. तो ऋषी, आता वेळ नको घालवायला. आपण लवकरात लवकर हे गाव सोडायला पाहिजे. भीती वाटते रे खूप. नाही सहन होत आहे. ही लपवा छपवीचं नाटक लवकरात लवकर संपलेलंच बरं आहे. बरोबर आहे आई तुझं, पण असंच करूया.
वेदला बघितलंस? जी अवस्था बघवत नव्हती पण वेद मान्यच करायला तयार नाही. नली या जगात नाहीये. असा करेल तू मान्य करणारच नाही. प्रेम आहे त्याचं नलीवर आणि त्या प्रेमापोटीच त्यानं खरं खोटं काय ते शोधून काढलं आणि आपण त्यात अडकलो तर. म्हणून काय तू लवकर निर्णय घ्यायला पाहिजे. आपण लवकर जाऊया. माझा अंदाज कधीही चुकायचा नाही. कसला अंदाज? सौरभ बद्दल. लंबी रेस का घोडा आहे आपला मुलगा. अतिशय चतुर, धूर्त आणि हुशार आहे माझा मुलगा. मला ते इतका अभिमान वाटतो ना त्याचा. आज तर मला दृष्टच काढावीशी वाटते बाई त्याची. त्या बरोबर आहे तुझं. आमचा वेद म्हणजे इमोशनल आणि एकदम साधा भोळा आहे. पण सौरभ सारखा हरहुन्नरी मुलगाच यशस्वी होऊ शकतो. अगदी माझ्या मनातलं बोलला. मूर्खा, किती वेळा सांगितलं तुला नॉक करून येत जा म्हणून. अब हमारे घर में आने के लिए हमें नॉक करना पड़ेगा क्या? बोला. बैग इज आउट ऑफ द कैट. कॅट इज आउट ऑफ द बॅग म्हणायचंय का बाळा तुला? दॅट इज दॅट. आई समजून घ्या ना मला. डोंबल. बाबा टेलर. अरे बघ प्रमिला, या पुढे माझ्या या मुलाला काही बोलायचं नाही. त्याला सगळं कळतं, सगळं समजतं त्याला. पधार जहां पना, आपके लिए तोहफा लाया. बॅग सिक्सर मारली आहे त्याने आज. सांगितलं होतं ना माझ्या पोटी हा हिरा जन्माला आला. हिरा हा आपला मुलगा आहे याचा मला तरुण मुलाला असं मारतात का? मग काय पूजा करू का ह्याची? अरे गोदावरी फूड्सचे पेपर आणि मुंबईला जाण्यासाठी काढलेली तिकीट याच्यातला फरक कळत नाही याला. बिन सिंगाचा आणि बिन सेफ्टीचा बैल आहे. त्याला सांगितलं होतं नलिनीचे पेपर्स घेऊन ये, तर काय घेऊन आला हा? बघ 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 आली बाबा बघ. अरे देव अक्कल वाटत होता तेव्हा तू काय शेण खायला गेला होतास का? गॉड ऑफ दी बैल ते ना आधी ठरवा आणि मला सांगा. ठेव काय एक हो, सतत हात कशाला उचलताय? त्या गावड्यांकडे काय परिस्थिती होती माहितीये ना आपल्याला. तरी रिस्क घेऊन तो आतमध्ये गेला. धाडस केलंय त्यांनी. दरवेळी तो तुमच्या मदतीला धावून येतो आणि तुम्ही त्याच्या अंगावर धावून जाताय. अरे बिनकामाचा मूर्ख पोटी जन्माला आलाय आपल्या. त्याला सांग माझ्या नजरेसमोर उभा राहू नकोस. मारू टकी. चल 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 निघ. चालतो चल. मला डोळे दाखवतो काय? अहो नाही डोळे दाखवले त्यांनी तुम्हाला. साधा भोळा आहे तो सौरभ. चला साधा भोळा. चांगला चान्स आला होता. सगळं घडवून आणलं होतं. सगळं घडवून आणलं होतं. मी वेळ बघून त्याला आतमध्ये घुसवलं. रिस्क मी घेतली. 1000 वेळा तो ऋषी आतमध्ये जात होता. मी त्याला आणून बसवलं. सगळं मी घडवलं आणि याने ना सगळ्यावरती वाढेल. नासधूस करू नका. शांत व्हा. काय हसतेस? दात काय करतेस? आपल्या पोटी नतद्रष्ट कार्टा जन्माला आला म्हणून हसतेस? आनंदोत्सव आहे का हा? नाही हो, 100 हुशार माणसं मरून माझा एक बुद्धिमान मुलगा जन्माला आला याचा अभिमान वाटतोय मला, म्हणून असते. ए ग बे, मूर्खासारखं बोलू नकोस. 100 मूर्ख मेले ना तेव्हा हा आपल्या पोटी एक कपाळ करंट जन्माला आला. चल, पोट भरलं शिव्या देऊन. ही तिकीट बघा. कोण कोण जात आहे मुंबईला? मुंबईला जाण्याची तिकीट आहेत. किती आहेत? हा मोजता येतं मला. 3 आहेत. काय झालं? एक पहिलं ऋषीचं, दुसरं सरस्वतीचं आणि तिसरं नलिनीचं.
ऋषींनी वेदला मूर्ख बनवलं, पण सगळे खोत मूर्ख आणि बिनडोक नाहीयेत. या निमित्ताने आपल्याला कळलं की गावडे कुटुंबियांचा हा प्लॅन आहे गाव सोडून पळून जाण्याचा. त्यांचा प्लॅन तयार होता म्हणून ते ऋषी आणि सरस्वती दुःखात दिसत नव्हते. कळतंय का? बरोबर बोलतेस तू प्रवीणा, बरोबर बोलतेस. मोटारडे गावडे आहेत ना, त्यांच्या तोंडावरचा पडदा फाटलाय. हा रे, पण आपल्याला त्याचा काय फायदा आहे? फायदा आहे खोत. आता नाकाबंदी होईल. हे गावडे कसे गाव सोडून बाहेर जातात ना, तेच बघते मी. Cheers! ते नली आणि मिताली बालपणापासूनच्या घट्ट मैत्रिणी आहेत. कदाचित मिताली सांगू शकेल की नली कुठे जाऊ शकते. काही धागेदोरे मिळू शकतात. काय काम असेल वेदचं? नली आणि ऋषीचा तर मला रागच आलाय, पण वेदशी मी कसं वागू? वेद नक्की नलीबद्दलच खोदून खोदून विचारेल, पण मी आधी उघड काही बोलणारच नाही. वेदच्या मनात काय आहे ते आधी कळू दे. अरे तू काय येऊ नये का? मी असं कुठं म्हणाले वेद? नाही, तू नलीची जवळची मैत्रीण आहेस ना, म्हटलं तुझ्याशी बोलावं. तुलाही असं वाटतं की नली या जगात नाहीये? कुणी सांगावं? नली तशी अविचाराने वागणारी नाही, पण मला नवल वाटतं ते तुझं. तुला काय झालंय? तू का सगळ्यांचा रागराग करतोयस? मी तुझ्या बाबांशी खूप वाईट वागलो. आय एम सॉरी. सॉरीची गरज नाहीये वेद. माणसांचं मन समजणं कठीण जाते. खरंय, नली तशी फार आतल्या गाठीची आहे ना. आधी नव्हती. जे असेल ते स्पष्ट बोलणारी, बिनधास्त आपलं मत मांडणारी होती. म्हणजे ती बदलली आहे असं वाटतंय तुला? तिच्या मते बदलली नसेल. नलीला खूप मानसिक त्रास नेहमीच सहन करावा लागलाय. त्रास, मनस्ताप, अपमान तिच्या 5वीलाच पुजलेलं होतं. मला एक सांग, डिप्रेस झाल्यावर नली काय करायची? म्हणजे कोणाजवळ मन मोकळं करायची किंवा कुठल्या तरी एका ठिकाणी जाऊन बसायची? ती माझ्याशी मन मोकळेपणाने बोलायची सगळं, पण आता हा, पण इतर जवळची माणसं पण असतीलच ना, नातेवाईक, इतर मित्र मैत्रीण. नातेवाईक असे माझ्या बघण्यात तरी कोणी नाहीये. नली तिकडी होती ना, म्हणून तिला दूर ठेवलं जायचं. आणि सरस्वती काकूंचे नातेवाईक आहेत, पण त्यांनी दखल नाही घेतली कधी. म्हणजे तूच एकटी तिच्या विश्वासात होतीस? नाही, आणखी 2 व्यक्ती होत्या तिच्या जवळच्या. कोण? भाऊ, ऋषी आणि काकू. तू, ऋषी आणि काकू तिघेही माझ्या समोर आहेत. कुठे शोधून नलीला? वर. काय? नली जगात तरी कुठे आहे? मेली तरी कुठे? काय? सगळ्या गावाला माहितीये वेद. ऋषी जे काय बोलला त्याच्यावर खरंच तुझा विश्वास आहे? ऋषीला आणि नलीला माझी अडचण वाटत होती. ऋषीला मी नको होते. अरे, हकलून लावलं मला त्यांच्या घरातून. आणि नली सुद्धा काही बोलली नाही. काय सांगतेस? मी असली अपेक्षा ठेवून काही केलं नाही, पण माणसाने माणूस धर्म सोडू नये. अगं काय बोलतेस तू? नलीच्या प्रत्येक संकटात मी तिच्या पाठीशी उभी होते, पण नली मात्र विसरली, कृतज्ञ निघाली. आता नली या जगात नाही म्हणून काही वाईट बोलायचं नाही, पण मला फार चुकीची वागणूक दिली गावडेंनी.
मिताली, तू हे फार चुकीचं बोलतीयस. हे बघ, वाद माझ्यात आणि नलीमध्ये सुद्धा होते. मी घराबाहेर काढलंय तिला. पण तू जसा विचार करतेस ना, तसा मी नलीबद्दल कधीही विचार केला नाही. नली खूप प्रामाणिक मुलगी आहे आणि ऋषी सुद्धा खूप साधाभोळा मुलगा आहे. अगं, ते जे काही वागतायत ना, त्यामागे नक्की काहीतरी वेगळी कारण आहेत. नली कुठेतरी वाईट अडकली आहे. तू लगेच असा निर्णय घेऊ नकोस. चल, मी येतो. नलीला शोधायचं. वर गेलेल्या माणसाला जिवंत आहे ती. नली जिवंत आहे आणि कुणीही मला तिच्यापासून दूर करू शकत नाही. मी आकाश पाताळ एक करेन, पण नलीला शोधून काढेन. वेट, काही अडचण असली, टेन्शन असलं की नली तासन तास शंभू महादेवाच्या मंदिरात बसायची. किती दिवस असं मी इथे राहायचंय. मला बाहेर पडायचंय इथून. कोणी आहे का? वाचवा, मला बाहेर काढा इथून. दादा, का असं वागतोय रे माझ्यासोबत? प्लीज मला इथून बाहेर काढा ना. दादा, मला नाही राहायचंय रे, ते मला बाहेर काढ. म्हणजे घुसमट होते. दादा प्लीज. दादा, तू असं मला कोंडून ठेवलंस ना, तर वेदचा गैरसमज अजून वाढेल. त्याचा राग पण वाढेल माझ्यावरचा. मी त्याला कसं समजवणार? मला नको डांबून ठेवूस. मला प्लीज बाहेर काढ दादा. मी प्रत्येक परिस्थितीत लढायला तयार आहे. प्रत्येक सिच्युएशनला सामोरं जायला. दादा, ऐक रे माझं, मला त्रास होतोय इकडे. मला नाही सहन होते आता हे सगळं. कधी येणार आहेस तू दादा? कधी बाहेर काढणार आहेस मला? आई, ऐक, आत्ता फक्त गरजेपुरतं सामान घे. बाकी सगळं आपण व्यवस्थित सेटल झाल्यावर घेऊन जाऊया. हो हो, बरोबर आहे, तसंच करावं लागणार आहे. पण हे काही कमी सामान आहे का? केवढं आहे बघितलंस ना ऋषी? आपण दिवसा ढवळ्या बाहेर पडायचंय. म्हणजे माहिती आहे ना, आपल्यावर सगळ्यांच्या नजरा असतात. ते जरा कुठं खूट झालं की गावभर बोबाटा होतो. त्यात आपल्यासोबत नली असणार आहे आणि तिला कुणी बघितलं आणि बाबारावांना कळवलं तर तो माणूस आपल्याला गावची वेस ओलांडू देणार नाही. मला वाटतंय आपण रात्रीच निघालो तर म्हणजे फारसं कुणाच्या लक्षात येणार नाही. म्हणून बरोबर बोलतेस तू आई. मी आत्ताच आपलं सकाळचं बुकिंग कॅन्सल करतो आणि रात्रीच्या गाडीचं बघतो. तिकीट कुठे ठेवलेत सांग? काय रे, काय झालं? आई, तिकीट कुठं गेले? अरे तूच ठेवलं होतंस ना, असेल की. आई, अगं इथेच ठेवले होते मी तिकीट्स. घरात आपण दोघंच आहोत, मग कसे काय गायब झाले? ऋषी, तू तिकीट ठेवत होतास तेव्हाच ती खोतांकडची माणसं आलीत ना, आणि आपण घाईघाईत निघून गेलो बाहेर. आठवलं? ऋषी,
ए बाळा ऋषी, काय रे, काय झालं? नाही काय नाही तू बाकीची तयारी कर, मी तिकिटांचं बघतो. हॅलो, मी ऋषी गावडे बोलतोय. हा, माझं मुंबईचं बुकिंग होतं सकाळचं, ते कॅन्सल करायचं आणि रात्रीचं बुकिंग हवंय मला. नावं 30-30. हां, ओके, चालेल चालेल, थँक्स. ती मला शंका होतीच. आबाराव सारख्या राक्षसाला माणुसकीचा पुळका कसा येईल? गोड बोलून स्वतःचा स्वार्थ साधायला आले होते खुद. आणि त्यांना कसं कळालं की मी तिकीट काढली आहेत? सौरभच्या हाताला जर तिकीट लागली असतील तर खोतांना समजेल की नली जिवंत आहे आणि आम्ही एक गाव सोडून निघालोय. त्याहून म्हणजे हे सगळं वेदला जर समजलं तर तो शांत नाही बसणार. देवा, का एका मागोमाग एक संकटात ढकलतोयस आम्हाला? कसं जगायचं आम्ही? अजूनच सावध राहायला पाहिजे. शंभू महादेवा, मला आता सहन होत नाहीये. मला खूप त्रास होतोय. मला प्लीज या संकटातून बाहेर काढ. प्लीज देवा. देवा, मला मनशांती हवी. मला शांत कर, कृपा कर देवा. ओम नमः शिवाय. ओ देवा, माझं मन शांत कर. माझं मन शांत कर. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.